आज पुन्हा माहेरी का सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज अशी काहीशी आमची झाली सुरुवात. हल्ली थंडी असते, त्याच्यामुळे अंथरुणातून निघावंसच नाही वाटत, पण अगदी क्षणातच ऑफिसचा डब्बा, नाश्ता हे शब्द डोक्यात येतात आणि आपण टणकन उठून उभे राहतो. काल वहिनींना हे एक्सपेरिमेंट करताना बघितलं. ॲलोवेरा आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू. केसांसाठी माईने मस्त लाडू बनवलेत. तोंडात एक टाकला आणि आम्ही निघालो. कुठे चाललोय तर नांदगावला. तिथे छान असं गणपतीचं मंदिर आहे. मी खास मकर संक्रांतीसाठी इतकी सुंदर साडी ऑर्डर केलेली आणि मी इथे आणायलाच विसरली. ती राहिली दहिसरलाच. आता प्रश्न पडलाय, उद्या कोणती साडी बरं नेसायची. दुपारी गेलेलो काकूकडे. काय सुंदर फुलं आहेत त्यांच्या अंगणात. गुलाब पण इतके मस्त फुललेत ना, आणि कलर किती युनिक. मागच्या आठवड्यात माहेरून येताना पप्पांची स्कूटी आणलेली, तीच नेऊन ठेवायची होती घरी, म्हणून आज माहेरी गेलेली. माहेरी गेल्यानंतर फक्त पप्पा मम्मीनाच नाही, ते इथली फुलं, कोंबडी, त्याच्यानंतर कुत्रा, सगळ्यांनाच हाय हॅलो करून यावं लागतं. आणि गेल्यानंतर खाऊचा डबा उघडणं तर मॅन्डेटरी आहे, हो ना. शुभम कामावरून आला आणि आम्ही लगेच निघालो. एवढा वेळ घरात होतो तर ह्यांना काम आठवलं नाही, आणि जसं गाडीत आलोय तर काम, तिळगुळ, सूर्यास्त आणि मस्त आम्ही दोघं. छान अशी आमची लहानशी ड्राईव्ह. घरी पोहोचलो, पण शुभमची तब्येत जराच डाऊनच, म्हणून मी त्याला विचारलं, तुला शेवग्याच्या शेंगांचं सूप देऊ का. तो पण जरा शॉकच झाला, पण मी ट्राय केलं. शेवग्याच्या शेंगा, त्याच्यानंतर टोमॅटो, थोडासा कांदा आणि खडा मसाला छान हे वाफवून घेतलं कुकरमध्ये, आणि त्यानंतर त्याचं पूर्ण ज्यूस काढून घेतला गाळणीतून, आणि बाकी उरलेला जो चोथा होता ना, तोही मी थोडं पाणी टाकून मिक्सरला लावला. सगळं काही मस्त गाळून घेतलं आणि त्यानंतर खलबत्त्यात लसूण, थोडासा खडा मसाला, जिरं, धने सगळं काही छान वाटलं आणि फोडणी दिली. आणि तुम्हाला काय सांगू, काय अप्रतिम झालेला. तुपात बाय द वे मी फोडणी दिली हां, त्याच्यामुळे आपल्या अस्सल रश्श्यासारखी त्याला चव आली आणि अप्रतिम लागलं. आणि हा माईसाठी आणि माझ्यासाठी. पप्पा आले, मस्त असं जेवण झालं, आणि बस आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच.